तर एक मोठी स्पर्धा वेगाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे मथुरच्या नावाने ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल। ग्रुप ग्रामपंचायत अडिवरीचे उपसरपंच राहुलभाई पाटील 1001 किंग यांच्या बैलाच्या नावाने खरं तर ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। खरं तर सध्या दोन गोष्टी रुपेश सर भरपूर ट्रेंडिंग वरती आहेत, मग एक बैलगाड्या शर्यत आणि दुसरा क्रिकेट, या दोन गोष्टी आपण सातत्याने पाहत असतो आणि त्यामध्येच आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघ आणण्याचं काम नीरज भुईर प्रशांत भुईर करत असतात, ते देखील मथुरच्या नावानं। आणि मनामध्ये खरं तर एक त्यांच्या उत्कंठा निर्माण झाली असावी खरं तर की एक मोठी स्पर्धा आपण मथुरच्या नावाने ठेवावी आणि ती स्पर्धा आपण भरवली। परंतु आज या स्पर्धेमध्ये खरं तर प्रथम पारितोषिक असेल, दुसरं पारितोषिक असेल आपल्याला मिळाले जरूर, परंतु सर्वात मोठी गोष्ट या स्पर्धेमध्ये मथुरच्या नावाने स्पर्धा होती आणि आज जरी मोठी शर्यत होती मथुरची तरी देखील राहुलभाई या स्पर्धेला येऊन भेट देऊन गेलेत, त्यामुळे आज खरं तर नीरज भुईर यांनी काहीतरी कमावले असं मला तरी देखील वाटतंय। संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर एक मोठी स्पर्धेचा आता मेगा फायनल आपल्याला जरूर पाहायला मिळेल। भिवंडी तालुक्यातील दोन्ही संघ दाखल झालेत, एका बाजूला जय ब्रह्मदेव बाठाळे तर दुसऱ्या बाजूला जय हरी क्रिकेट संघ राजनोली, या दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना होणार आहे। 3 ओव्हरची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल। कालचा दिवस खरं तर गाजवला टीम राजनोली संघानं, आजचा दिवस गाजवला आहे टीम बाठाळे संघानं, त्यामुळे फाईट भरपूर चांगली रंगेल यात किती मात्र शंका नाही आहे। दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल। संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर आपण मॅचला सुरुवात करू। छत्रपती शिवाजी महाराज खरं तर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे बदलापूर, आणि बदलापूर आणि वांगणीच्या मध्ये असलेले एक क्रीडांगण आपल्याला जरूर पाहायला मिळेल। खास करून आज शैबाचाच्या बुबेरे यांचा आपण आभार व्यक्त करू, कारण त्यांच्यामुळे ही स्पर्धा मी म्हणेन सक्सेस होती आहे, कारण त्यांच्या माध्यमातून क्रीडांगण आपल्याला इथे लाभलंय, त्यांचा आभार आपण व्यक्त करू। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा एक भव्य सन्मान आपण करतोय। मी विनंती करेल शैबाचाच्या बुबेरे आपण या आपला सन्मान, अखिलभाई या आपण आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण इथे उपलब्ध झालं, त्यामुळे तुमचं मनापासून आभार। चला आपण फायनल मॅच झाल्यानंतर सन्मान करू असं सांगितलं अखिलभाईनं, त्यामुळे आपण सन्मान नंतर कव्हर करतोय। चला अधिकचा वेळ खर्च करू नका, कारण वेळ कधी कोणाची कशी येईल काही सांगू शकत नाहीये, त्यामुळे वेळ ही भरपूर महत्त्वाची आहे। रामाला देखील रात्री राज्य मिळणार होतं, परंतु सकाळी उठल्यानंतर वनवास मिळाला होता, त्यामुळे आता या मॅचमध्ये नक्की घडणार काय हे येणारे 18 चेंडू आपल्याला सांगून जातील पहिल्या इनिंगचे, आणि त्यानंतर पुन्हा एकदा 18 चेंडू। मॅचला सुरुवात, गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड गेम। एकदा जोरात टाळ्या फायनल मॅच साठी। पहिला बॉल यावेळेस पात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, जरूर प्रॉपर बॅटवरती नव्हता, दरम्यान एक चिकी सिंगल इथे मिळते आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना स्वतः जवळ संघाचं अकाउंट ओपन केलंय प्रयाग, आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय पंकज माळी, ही जोडी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाजी बारकवरती विनीत भगत आता दाखल झालाय, इथे फटका चांगला ऑन साइडला खेळतला, गॅप मध्ये मोठी दरी होती, त्या दरीला भेदून बॉल मात्र काढण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धाबा इथे मिळतात। मी कौतुक करेन जितूचं, जो मात्र स्क्वेअर लेगला होता, भरपूर वेगाने पोहोचलाय। 2 धाबा इथे मिळतात, टीमची टोटल 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। केवनी दिवे संघ आपण वेळावरती आलात, आपलं मनापासून आभार आहे। करण पाटील खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला या स्पर्धेतून, हार्ड लक, परंतु बदलापूर मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक ट्रॉफी नक्कीच तुम्ही जिंकणार आहेत, कारण चांगला खेळ तुमचा राहतोय जरूर, परंतु चुका कुठे होतात यावेळी तुम्ही थोडंसं लक्ष द्या, चुका सुधारा। विनीत भगत, हा ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा आता बॅटवरती प्रॉपर नाहीये, दरम्यान मिळेल ते चिकी सिंगल, आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय। 4 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल। अजय स्मृती चषक 20-25 ची स्पर्धा गाजवली खरं तर जय हरी क्रिकेट संघ रांदोलीनं, ही स्पर्धा देखील त्यांनी गाजवली, परंतु इथून पहिला नंबर कोण घेऊन जाईल चॅम्पियन ठरले होते त्या स्पर्धेमध्ये रांदोली संघ। इथे घुटना टेक आणि चौकार देख, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फाईन लेगला सीमा पार, चौकार। 8 धावा धावफलकावरती जोड़ल्या गेल्या। अच्छा मुकाबला हमें देखने जरूर मिल रहा है। इस मुकाबले की यदि बात करेंगे फाइनल में जाकर दोनों भी टीमें पहुंची है, 8 रन जुट चुके स्कोरबोर्ड के ऊपर। विनीत भगत की यदि बात करेंगे ना तो कल के दिन में बहुत ही अच्छा प्रदर्शन उन्होंने दिखाया था, लेकिन इस मुकाबले में थोड़े से महंगे साबित होते हुए। गेंदबाज तैयार,
फिर से एक बार इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश, खिलाड़ी गेंद के पीछे भागते हुए, आउटफील्ड काफी तेज थी, गेंद जाएगी सीमा पार, बेहतरीन चौका, 4 रन। 2 बड़े स्ट्रोक यहां से हमें देखने मिल रहे हैं दोस्तों। फॉर्म इज टेम्परेरी बट क्लास इज परमानेंट कहा जाता है ना, वही हमने देखने मिल रहा है। बल्लेबाज प्रयाग के माध्यम से अलग प्रयोग करना चाहते हैं इस मुकाबले में, क्योंकि फाइनल का मुकाबला जीतना है। टॉस गिरा था टीम भाटाले के पक्ष में खेमे में, और वहां से बल्लेबाजी करने का निर्णय लिया, और यहां से गेंदबाजी के लिए आमंत्रित किया था टीम रांदोली को इस मुकाबले में। फुलटॉस गेंद थी, फिर से एक बार आड़े बल्ले से खेला स्ट्रोक, जीतू भागते हुए पहुंचे, गेंद को रोका, उठाकर फेंकेंगे, पर्याप्त समय था 2 रन जुटाने का, और बड़ी तेजी से ये 2 रन मिलते हुए टीम की रन संख्या 2 के साथ आगे बढ़ेगी। प्रशांत हमें बताएंगे। 14 रन स्कोर बोर्ड पे ऊपर हमें देखने मिल रहे जरूर। पूरे मथुर फैंस क्लब टीम के माध्यम से दोनों टीमों को ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक फाइनल का मुकाबला खेलने के लिए। अंतिम चरणों में हम आ चुके हैं दोस्तों। कल हमने मुकाबले के इस प्रतियोगिता की शुरुआत की थी बड़ी धूमधाम से, और आज यहां से बात करके नीरज थोड़े से नाराज है, क्योंकि यह प्रतियोगिता 2 दिन की थी और समाप्ति होने आ रही है। 2 दिन में काफी मजा की नीरज भोईर ने, उनके साथ भूषण म्हात्रे और हमारे प्रशांत भोईर, महेश राउत, इनका भी हम नाम जरूर लेंगे। गेंदबाज तैयार होते हुए प्रमोद, ओवर नंबर 2 का खेल हम देख पा रहे दोस्तों। प्रमोद आ चुके हैं गेंदबाजी मार्ग के ऊपर राउंड द विकेट से। पहली गेंद रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, अंपायर के पास अपील हुई, और ये अंपायर की उंगली खड़ी होती भी यहां से झटका नंबर 1 लगता हुआ टीम भाटाले को। पंकज माली बैक टू द पवेलियन। चेतनजी माळी यांच्याकडून टीम भाटाळे संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात, आणि माफिया ग्रुप यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम भाटाळे संघासाठी। त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो। खरं तर ज्यावेळेस गावाला साथ असते ना, त्यावेळेस मात्र भरपूर प्रेक्षक ऑनलाईन बघत असतात। चला स्पीडअप करा, प्रेम थोडं लवकर जा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ न दौडता आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करतोय। झटका पहिला लवकर लागला, मी म्हणेन रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि मिडल स्टिक वरती सापडले पंकज माळी, त्यामुळे आपण पाहतोय एक मोठा विकेट इथे संपादित केलाय। प्रमोदला तुम्ही पाहताय, खरं तर अनुभव प्रचंड आहे प्रमोद यांच्याकडे, आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील प्रमोदने बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, आणि अशा परिस्थितीमध्ये आज देखील मी म्हणेन एक मोठी विकेट मिळाली या मॅच मध्ये, परंतु अजूनही प्रयाग मैदानावरती उभा आहे। धावफलक टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात। प्रमोद राऊंड विकेटने सज्ज होतोय। फुलटॉस बॉल पुढे सरसावले होते, ऑन साइडला खेळला, डीप स्कोर लेग, बाउंड्री लाईनला बॉल जाईल, सीमारेषा पार, अंपायर सिग्नल, षटकार। खरं तर पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की संघ अडचणीत सापडलाय, परंतु प्रेमने सांगितलंय जब तक तोडूंगी नहीं तब तक छोडूंगा नहीं। षटकार आलाय, धावफलक 20 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, तडब्यांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते, दरम्यान मिळेल सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। खरं तर रिव्हर्सचा फटका लगातो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत चांगली बॅटिंग सकाळपासून केली आहे प्रेमनं देखील। या मॅच मध्ये आतापर्यंत मी म्हणेन पारडं थोडंसं जड टीम भाटाळेचं। ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना, परंतु क्रिकेट असा खेळ आहे ना, शेवटच्या बॉल पर्यंत आपण सांगू शकत नाही की सामना कोण जिंकेल।
इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचेल, सिंगल एक पडली. सिंगलच्या साथीनं 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सनी भोईर सर आणि त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानावरती योगराज महाराज बुटेरे, कल्याण ग्रामीणचा बक्या डॉन मैदानावरती उभा आहे पंचाच्या भूमिकेत. योगराज बुटेरे फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, हो बॅट्समन दाखवलंय, पंच इथे उभे आहेत आणि 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रेमला इथून मैदान सोडावं लागेल. धक्का मोठा लागतो आता बॅटिंग करत असताना टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाला. हा दुसरा झटका फलंदाज बाद. याच दरम्यान आमचे जयशेठ राऊत यांचं आगमन झालंय. चिंट्या राऊत स्वागत आहे आपलं. ड्राईव्ह केला ऑन साइडला लॉंग ऑनला, एक सिंगल बेल. हॅलो बाईक चेक ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग मिळतील धाबा 6. येतोय षटकार. का बॅटिंग करतो नवीन आलेला खेळाडू, माहिती आहे आज काहीतरी करायचं. आज सकाळपासून लवकर आलोय. आज खरं तर मी कौतुक करेल टीम भाटाळे संघाचा आणि आभार देखील व्यक्त करेल. सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 9:30 वाजता संघ या मैदानावरती दाखल झालाय, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. आणि आज काही ना काही आपल्या गावासाठी करायचं, याच अनुषंगानं चांगला खेळ. गतीमध्ये मिश्रण पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला. रिझल्ट सेम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का हे पाहायचे जरूर. फटका तर चांगला होता, परंतु घडले काय. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात का पाहायचा. 3 धावा तरी ते एकवटल्या. चला आपण चेक करू. प्रेक्षक तिकडनं सांगायचं नक्की घडले काय. चला चेक करू आपण.
षटकार नाहीये, बॉल अडवलाय. तीन धावा आहेत. बॅटची बाहेरची कडा घेतली, सिंगल इथे माली आहे. स्क्वेअरला विनीत भगत पोहोचलेत. फक्त सिंगल बेल. धावफलक 35. 35 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. तीन ओव्हरची मॅच आहे. इथे फटका फसलाय. मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर प्रयागला इथून मैदान सोडावा लागेल. 35 वरती धावफलक थांबलाय. फरंदच बाद. चला स्पीडअप करा लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला धावत जा. आयुष षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महेश इथे देखील घडले काय? अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. स्ट्राइक कर. तर चला नवीन खेळाडू लवकर जा. नवीन खेळाडू लवकर जा. आपण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 36 धावा. फटका इथे चांगला आहे. जितूच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवट गोड केले आणि षटकाराच्या साथीला धावफलक 42. 43 धावाचं लक्ष या मॅच मध्ये.
थँक्यू सो मच. 43 धावांचं लक्ष या मॅच मध्ये पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय मथुर फॅन्स क्लब ट्रॉफीचं आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अंतिम चरणामध्ये आपण आहोत. शेवटचे 3 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. 43 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप सारा खेळ या स्पर्धेमध्ये भाटाळे संघ दाखवला. 42 नोंदवल्या, 43 इथे मात्र थांबवतील का हे पाहायचं आहे. सलामी जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉल अपील भरपूर झाली परंतु पहिला बॉल इथे डॉट आला. डॉट बॉलची समाप्ती इथे होत असताना 17 बॉल 43 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना रंगतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय खरं तर या मॅचचं आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका घेतलाय. ऑन साइडला बळबळाय. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. एक सिंगल एकपटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा इथे मिळतील देखील. मथुरच्या नावानं स्पर्धा आहे. 25,000 लोकांनी खरं तर ही स्पर्धा ऑनलाईन पाहिली आहे. त्यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यांनी जे यशवंतराव यांचे आगमन झालंय. एक उत्कृष्ट पॅकर म्हणून त्यांची ओळख आहे. नुकताच ध्रुव 11 भावाळे संघानं फायनल मारली नानकर चषकामध्ये. तिथे ते पुरस्कर्त्याच्या यादीमध्ये होते. एक लकी पॅकर म्हणून त्यांची ओळख आहे. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 3 धावा. तीन चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती आपल्याला पार मिळतील. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम भाटाळे विनंती आहे कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सूर्यदेव देखील अस्ताला चालले त्यामुळे विलंब नको आहे. या वेळेला देखील बॅटचा फ्लो तर जबरदस्त होता परंतु संपर्क बॅट आणि बॉलचा नाही आहे. संध्याकाळच्या वातावरणामध्ये थंडगार वातावरणामध्ये ही मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. भाटाळे एक्सप्रेस गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पंकज माळी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. इथे देखील टप्पा पडला. आपली देण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. सलगचा दुसरा बॉल आता तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. विनीत भगतने कालचा दिवस गाजवला त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. प्रमोदनं त्याला पुढे सारलंय. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करायची आहे परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 चेंडू सलग डॉट बॉल ची समाप्ती होत असताना थोडासा मागडा मी म्हणेन ठरलाय फलंदाज परंतु तिसरा बॉल पूल केलाय. बॉलला गुल केलाय. मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. नंतर म्हटलं जातं ना पेड़ के टहनी पर बेटा पक्षी कभी टहनी टूटने से नहीं डरता है क्योंकि उसे विश्वास उस टहनी पर नहीं तो अपने पंखों पर होता है. 2 बॉल डॉट जरूर आला परंतु डगमगला नाहीये. तिसरा बॉलला मात्र पूल केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. षटकार वसूल करतोय. धावफलक वेगानं आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे साथी स्कोरर प्रशांत भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. धावफलक 9 धावा. पहिल्या षटकाच्या अंती 9 इथे बनल्या गेल्या. अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये अजूनही 36 धावांची गरज आहे. 36 नाही तर 34 धावांची गरज आहे. चौतीस धावांची गरज आहे. उमेश ड्राइव्ह केला ऑफ साइडला. उमंग आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल एक सिंगल तिथे एकपटली. सिंगलच्या सातव्या धावफलक आता 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. उमंगला तुम्ही पाहताय सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. आतापर्यंत मोठा फटक्यापासून वंचित ठेवलाय या मॅच मध्ये उमंगनं. इथे देखील चेंडूचा पाठलाग केला होता. फॉलो केला होता चेंडूला. कव्हरच्या इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता
खरं तर विश्वास होता या बॅटर विनीतला देखील की टप्पा पडल्यानंतर हा व्हाईट बॉल आहे, त्यामुळे त्याने सांगितलं जितूला थांबायचं. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 1-11. हा ट्रॅकर बॉल खेचला व्ही शेप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या डोक्यावरना, फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर गेंद आई है स्लॉट पे, उसे पार किया है पार्किंग प्लॉट पे, गेंद सीमा पार 6 रन. चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. षटकाराला 17 धावा. इथे देखील बॅटचा फ्लो तर जबरदस्त होता. बॅट आणि बॉलचा कनेक्शन जर झाला असता तर मला वाटतं हा चेंडू वांगडी गावातून आणावा लागला असता, ढवळे गावातून आणावा लागला असता. इतका बॅटचा फ्लो जबरदस्त होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नसल्या कारणाने डॉट बॉल. नेटमध्ये सराव करताय, बंद करा. जे खेळाडू लहान खेळाडू आपण नेटमध्ये सराव करताय, आपण सराव करू नका ही विनंती आहे. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सामना मी म्हणेन थोडासा दूर होत चाललाय, कारण 43 धावा इथे मात्र नोंदवायचे. 43 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. चांगली सुरुवात केली होती गोलंदाजी करत असताना बिबाडे षटक क्रमांक 1 पंकज माळीने हाताळलं आणि आता अखेर लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. हार्डलक फैजल आज खूप चांगला खेळ टीम गोरेगावने दाखवला. खरं तर खूप बरं वाटलं यावेळेस मात्र सर्व खेळाडू एकत्र येऊन खेळले, जरी सामना तुम्ही गमावला. 8 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. हा ट्रॅकर बॉल खेचलाय, फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. दरम्यान चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल इथे देखील मिळेल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 7 बॉल आणि 24 धावांची गरज. खेळताना थोडीशी काळजी घ्या. शेवटचा सामना आपल्याला जरूर पार मिळतोय. खरं तर काल ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात केली ना मोठ्या थाटामाटानं, त्यावेळेस मात्र आम्ही गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं की निर्विघ्नपणे 2 दिवसाची स्पर्धा आहे, निर्विघ्नपणे पार पाडू दे, कोणत्याही प्रकारचं विघ्न नको आहे. इथे घडले काय? अंपायर सिग्नल नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. चला पंच चेक करायचंय का? चला चेक करू. बॉलिंग रिव्ह्यू. चार बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अजून एक इथे फटका चांगला ड्राईव्ह केला ऑन साइडला. खेळाडू उपस्थित. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतो आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतात. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकेल. 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. 29 धावा धावफलकावरती झालेत. अजूनही 14 धाब्याची गरज आहे.
लाईन खराब, वाईट बॉलचा इशारा, जरूर तुम्हाला पार मिळेल. फायनलची मॅच रंगतीये दोन ताकदवर टीमच्या दरम्यान. एका बाजूला जय ब्राह्मणदेव भाटाळे, दुसऱ्या बाजूला जय हरी क्रिकेट संघ रांदोली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. या मॅच मध्ये अजूनही 13 धावांची गरज. इथे फटका तर चांगला आहे, खेळाडू उपस्थित, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी तर प्रेक्षकांचा महापूर तुम्हाला इथे पार मिळेल असं म्हटलं जातं ना. जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर ते आमचं कुळगाव बदलापूर. आणि इस गोरेगाव के सर जमी के ऊपर एक बड़ा मुकाबला रंगता हुआ दोस्तों. दो ताकतवर टीम है मैदान का अंदर खेलती हुई. एक तरफ बात करेंगे भाटाले तो दूसरी तरफ बात करेंगे रांदोली के बीच मुकाबला चलता हुआ. आने वाली 2 गेंदों का खेल अभी भी शेष होगा इस मुकाबले में. 2 गेंदे और जीत की दरकार. यहां से बात करेंगे 7 रनों की दूरी, 2 रन 7 धावा इथून मात्र चेस करण्यासाठी आपल्याला जरूर पार मिळतात. हे भिवंडीचं क्रिकेट आहे. इथे शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत सांगू शकत नाहीत की सामना जिंकणार कोण. 2 बॉल 7 धावाची गरज. गोलंदाज सज्ज होतोय विनीत भगत, मैदानावरती खेळतोय, चांगली बॅटिंग त्याने या मॅच मध्ये केली आहे. विश्वास त्याच्यावरती दाखवलाय काळोख्या रात्री देखील रांजुलीकरांनी. आणि त्याच विश्वासावरती खरा ठरेल की नाही ते देखील आपल्याला पाहायचं आहे. 2 बॉल 7 धावांची गरज या मॅच मध्ये. घडणार काय. गोलंदाज सज्ज होतोय. इथे 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 लाईन खराब आहे. खर तर एक आनंदाची बातमी आहे. ज्याच्या नावाने ही स्पर्धा आहे, मथुरच्या नावाने स्पर्धा आहे आणि मथुर इथे मात्र आजची शर्यत जिंकलाय. त्यामुळे मथुर फॅन्स साठी एक आनंदाची बातमी आहे. 2 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये. 2 बॉल 6 धावांची गरज. काटा ऑन साइडला खेळलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू उपस्थित. एक सिंगल एकवडली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा इथे वेगाने एकवडला जात आहेत. त्यामुळे आता शेवटचा 1 बॉल 4 धाबाची गरज आहे. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी तर आपण पाहतोय भरपूर दूरवरून प्रेक्षक या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. म्हटलं जातं ना 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी जर बाजूला सारल्या आणि जर 4 अक्षराची मेहनत केली तर यशापासून कोणी रोखू शकत नाही होत. शॉर्ट रन आपण चेक करू. ऑनफिल्ड अंपायर 1 रन शॉट. एक बॉल 5 धाबाची गरज आहे. एक बॉल आणि 5 धाबाची गरज आहे. सामना आवडला असेल. फायनलचा सामना कसा असावा तर फायनलचा सामना असा असावा एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना शेवटचा 1 बॉल 5 धाबाची गरज या मॅच मध्ये. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे इथून षटकार मारावा लागेल. या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघाला. बिग हिट केलाय. 1 बॉल 6 धावांची 5 धावाची गरज असताना हा सामना इथे जिंकलाय टीम जय हरी क्रिकेट संघ. हरिहरी रांजुरोली संघानं विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे तुम्ही देखील इथून एक पारितोषिक जिंकून